महाभारता पांडव आणि कौरवांचा जन्म सीझन 1 एपिसोड 7 जंगलाने पांडवला सिंहासनापासून दूर केले होते, पण दैवाने त्याला सोडलेले नाभते. पांडू एक तपस्वेसारखा जगू लागला. जदाची सालगळू, खूप कमी खाऊन, जमिनीवर झोपू, त्याच्या धनुष स्पर्श न केलेल्या अवस्थेत होता. त्याचा मुकुट विसरला गेला होता. कुंती आणि माद्री त्याच्या सोबत राहिल्या. राणी महानू नाही, पण त्यागच्या सहचरिणी महानू. दिवस गेले, मग वर्षा. वेल जत जाता. पांडूच्या मनात अस्वस्थता वाढत गेली. एक दिवस त्याने ऋषीशी बोलाने केले. मी ऐकले आहे, तो म्हणाला की पुत्र नसलेला मनुष्य स्वर्ग प्राप्त करू शकत नाही. पुत्रमुले तो आपल्या पूर्वजांचे ऋण फेडतो. ऋषींनी डोळे बंद केले. त्यांची दृष्टी वर्तमान पलीकडे गेली. आमच्या तपस्यशक्तीने ते म्हणाले, आम्हाला दिसाते की तुम्हाला पुत्र होतील, असे पुत्र जे देवांसारखे असतील. हे शब्द पांडूच्या अंतरंगात खोलपर्यंत हलवून गेले. नंतर पांडू कुंतीकडे वळाला. ती शांतपणे ऐकता होती. तिची दृष्टी स्थिर होती. तिच्या मन दूरच्या एक आठवणीकडे जाता होता. लग्नपूर्वी ती एक तरुणी राजकुमारी असताना तिने कठोर ऋषी दुर्वासा यांची सेवा केली होती. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन दुर्वासाने तिला एक वरदान दिले होता, एक पवित्र मंत्र. असा मंत्र जो कोणातेही देवताला बोलवू शकतो. कुंतीने एकदा तो परीक्षा महानू वापरला होता. निर्दोषपणे आणि भयाने. आता त्या रहस्याचा भर पुन्हा परत आला. ती हळूहळू म्हणाली, माझ्याकडे एक शक्ती आहे जी मी कधी वापरायची नव्हती, पण ती कुरुवंश वाचवू शकते. पांडूने विलंब केला नाही. धर्मला बोलव. तो म्हणाला, आपला पहिला पुत्र स्वयं धर्मचे रूप असावा. जंगल शांत झाला. कुंतीने मंत्र उच्चारला. आकाशातून प्रकाश उतरला. धर्म प्रकाश झाले, तेजस्वी, अचल. त्या दिव्य मिलानातून एक पुत्रचा जन्म झाला, युधिष्ठिरा. जन्मापासूनच शांत. त्याच्या उपस्थितीत स्थिरता होती. सत्यसाठी जमलेला बालक, न्यायसाठी, संयमसाठी. पांडू त्याच्याकडे पाहता होता. आणि शपापासून नंतर पहिल्यांदा त्याला आशा वाटली. वेल पुढे सरकली. पण पांडू पुन्हा चिंतेत पडला. धर्माची रक्षा करावी लागते. तो म्हणाला, राजाकडे गुणांबरोबर शक्तीही असावी. तो पुन्हा कुंतीकडे वळाला. वायूला बोलव. वर्याच देव, सर्वाधिक शक्तिशाली. आपला पुच्छपुत्र अप्रतिम बलचा असावा. पुन्हा एकदा मंत्र उच्चारला गेला. जंगल हलून निघाले. जदे वकली पण वडळ नव्हते. वायूने आमंत्रण स्वीकारले आणि भीमचा जन्म झाला. जन्माच्या पहिल्याच क्षणापासून शक्तिशाली. त्याची आरव पहाडांपर्यंत गुंजली. त्याच्या छोट्या मुठींनी जमिनीवर जोराने प्रहार केला. एक असं बालक ज्याच्या बलाने एक दिवस राज्ये हलतील. वर्षा गेली, तारही पांडूचा मन शांत झाला नाही. गुण आणि बल पुरसे नाही, तो म्हणाला. जग युद्ध कौशलाला नमते. पुन्हा कुंतीने मंत्र उच्चारला. विजेने आकाश फटले. इंद्र प्रकट झाले. स्वर्गाचे राजा
त्यांच्यातून अर्जुनचं जन्म झाला. जन्मपासून सचेत त्याच्या बोट्या जसे धनुष धरण्यासाठी तयार होत्या. महान योद्धा होण्यासाठी जन्मलेला. अनुशासित, एकाग्र, अप्रतिम कौशल्याचं. पांडू आपल्या 3 पुत्रांना वढताना पाहता होता. ऋषींच्या मार्गदर्शनात, सध्य जीवनात, राजमहालाच्या घमंडपासून दूर. पण अजून एक हृदयात निशब्द इच्छा होती. माद्री, महान राजाची पत्नी, पण संतानाशिवाय. एक दिवस ती पांडूकडे आली. मी सुद्धा तुमच्या दैवाचा भाग नाही का? ती कोमल स्वरात म्हणाली. पांडूने कुंतीशी बोलाने केले आणि कुंती उदार मनाची मंत्र साझा करायला तयार झाली. मार्गदर्शनाखाली माद्रीने दिव्य शक्तीला आमंत्रित केले. अश्विनी कुमार प्रकट झाले. उपचार आणि संतुलनाचे युगुलदेव. त्यांच्यातून नकुल आणि सहदेवचा जन्म झाला. नकुल सौंदर्य आणि कोमलतेने भरलेला. सहदेव वायापेक्षा जास्त ज्ञानाचा. पचपुत्र इच्छेने नाही, पण दिव्य इच्छेने जन्मलेले. जंगल आता तरुण स्वरांनी गुंजला. पांडूचा वंश जिवंत राहिला. दूर हस्तिनापूरमध्ये गांधारी प्रतीक्षा करत होती. तिला सुद्धा एक भविष्यवाणी मिळाली होती की तिला 100 पुत्र होतील. पण महिने गेले, मग वर्षा, तारही. तिला संतान झाले नाही. मग तिला बटमी मिळाली. कुंतीने पुत्राला जन्म दिला होता. 3 नदी आणि लक्करच 5. पांडूचे वंशज बलवान होत होते. ही बटमी तिच्या अंतरात जलून निघाली. दुखत, जखमी अभिमानात आणि देव हातातून निघत आहे या भयात. तिने आपल्या गर्भावर प्रहार केला आणि जे घडले ते भयानक होते. तिच्या शरीरातून पडले. बलक नाही, पण एक जद, निष्प्राण, आकारहीन मासाच्या गोली. राजमहल भयाने भडला. व्यासाला बोलावले गेला. त्यांनी त्या मासाकडे पाहिले आणि निराश झाले नाही. हे अपयश नाही, ते म्हणाले. ही शक्ती आहे जी अजून रूप घेतलेली नाही. त्या मासाला विभाजित केले. 100 भगंत. प्रत्येक भाग मातीचे घाड्यात ठेवला गेला. घीने भरला गेला. कलाजीपूर्वक बंद केला गेला. वेल गुप्तत गेला. घरे अंधार्यात विश्रांती घेत होते. मग एक असामान्य शांततेची रात्री. पहिला घडा हालू लागला. त्याच्या पश्रुवावर भाग पडले आणि आतून एक तीव्र आरवा बाहेर आली. दुर्योधनाचा जम झाला. त्याचा आवाज हवेत पसरला. त्याच वेळेस कुट्टे शहरात हाऊ लागले. सियार दरवाजावर आरवले. गिड आसमानात फिरू लागले. जोराचा वारा हस्तिनापुरातून वहिला. माशाल आपोआप बुजल्या. राजाचे हाती घबरून गराजले. त्यांची जंजीर तोडू. घोडे किंकिणले आणि स्थिर राहण्यास नकार दिला. ज्ञानी लोक नाही कलाले. एक साया जगत आला होता. विदुर पुढे आले. त्यांची आवाज गंभीर होती. हे महाराज, हे अशुभ संकेत योगयोग नाही. असा बलक जो आशा संकेतांचा जन्मला येतो, कुरु वंशाचा विनाश करेल. अजूनही वेळ गेली नाही. राज्याच्या हितार्थ त्याला सोडून द्या. सभा शांत झाली. एक राज्य की एक पुत्र. धृतराष्ट्र कंपू लागला. जन्मापासून अंधा,
तरुण्यात सिंहासनापासून वंचित, आता पहिल्या पुत्रला हातात धरून प्रेमाने विवेकावर विजय मिळवला. मी मध्यपुत्रला सोडणार नाही, तो म्हणाला. आणि त्याच क्षणात विनाशचे पहिले बीज सुरक्षित झाले. एक एक करून उरलेल्या घड्या सुद्धा उघडल्या. 99 अधिक पुत्र जमले आणि एक कन्या, आश्चर्यप्रकर कौरव जमले. शांत तर्यांच्या खाली नाही, पण अशुभ संकेतांचं आणि कंपणाऱ्या आकाश खाली. जंगलात 5 भाव शिस्तीने वाढत होते. महलात 100 भाव अधिकारात वाढत होते. कुरु घराणा आता पूर्ण होते. पूर्ण पण विभाजित. महाभारत पुढे सरकता. अजून युद्ध नाही, पण स्पर्धेकडे, ईर्ष्येकडे, महत्वाकांक्षेकडे. राजकुमार लवकरच भेटणार आणि ते भेटतील तेव्हा इतिहास स्वतः कंपेल. सबस्क्राईब करा, कारण या राजकुमारच्या बालपणातून भारताचे भविष्य घडणार आहे.